विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. उशीर झाला यायला, दिलेला वेळ मी पाडू शकलो नाही. बऱ्याच कारण असतात. आम्ही रात्रीला पांडुरणा येथे यात्रा असल्याने तिथे काही मुलं गडबड करत आहेत असं माहिती मिळाल्यानंतर आम्ही तिथे गेलो आणि आम्हाला 12-1 वाजले. त्यामुळे झोपायला आणि उठायला देखील वेळ झाला. तर मी राष्ट्रीय विद्यालय यांची माफी मागतो. सर्वप्रथम आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मंचावर या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय किवले सर, त्यांचा चमू, त्यांचे सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. सरांनी मला जेव्हा आमंत्रण दिलं सर, मला इच्छुकच भेटले आणि मी त्यांना सांगितलं की सर, विद्यार्थ्यांसाठी किंवा आमची इच्छा आहे एखादं आमच्याकडे प्रोग्राम चालत असतो. सध्याची जी पोलिसिंग आहे मित्रांनो, ती आहे पब्लिक पोलिसिंग. त्यामुळे आम्ही ना पब्लिकला अवेअरनेस करण्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर 2 जानेवारी ते 8 जानेवारी पोलीस सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहामध्ये आम्ही आमचं कामकाज, कायद्याची कलम, मुली महिलांसाठीचे कायदे, त्यांच्या तरतुदी, तसेच पोलीस स्टेशनचं कामकाज कसं चालतं, ऑनलाईनला काय काय माहिती तुम्हाला मिळू शकते, अशा अनेक नाही भरपूर गोष्टी करत असतो. तसंच ट्रॅफिकच्या बाबतीत अवेअरनेस करत असतो. तर या कार्यक्रमांमध्ये आमच्या पोलीस स्टेशनला कोणत्या तरी शिक्षक शाळेने भेट द्यावी, आमचे शस्त्र कसे असतात ते बघण्याची बऱ्याच जणांची इच्छा असते, उत्सुकता असते. कारण तुम्हाला माहित आहे, सर्वजण आता चकाकणाऱ्या गोष्टींसाठी पडतायत. ज्या चकाकणाऱ्या गोष्टी आहेत त्या लवकर आपल्यापर्यंत कशा येतील हे बघत असतात. तर ही वर्दी देखील चकाकणारी मित्रांनो 10 4 चौघामध्ये उठून दिसणारी आहे. याच्यासाठी प्रत्येक जण धडपडतो आहे. परंतु या यशाला प्राप्त करण्यासाठी जिद्द आणि मेहनताची फार मोठी जोड करावी लागते. तर अशा जिद्द आणि मेहनतीमधनं तुमच्यासारखंच आम्ही अशा ग्राउंडवर मोठे झालेलो आहोत आणि असेच बऱ्याच जणांची व्याख्याने शब्द आमच्या कानावरनं गेलेली आहेत. आणि या जडणघडणीला या शिक्षक लोकांचं जे मोलाचं मार्गदर्शन मिळालं ते तुम्हाला कोणत्याही प्रायव्हेट स्कूलमध्ये मिळणार नाही, असं मी छाती ठोकून सांगतो. कारण मी जिल्हा परिषदचा विद्यार्थी आहे. छोट्याशा गावामध्ये जन्माला आलो आणि त्या गावाची जी परिस्थिती होती ती सर्व सांभाळून तिथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मी शिकलोय. मित्रांनो, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला चांगली शिक्षक मिळाली, आम्हाला देखील मिळाली. याच्यापेक्षा आणि यांच्यामध्ये काही कमी नाही मित्रांनो. त्यांच्या मुलापेक्षा जास्त प्रेम आपल्या विद्यार्थ्यावरती देत असतात. त्याचं कारण असं आहे की यांचं एकच सुख आहे की मी ज्या पद्धतीने मोठं झालो, नोकरी करतोय, माझा विद्यार्थी देखील कुठंच कमी पडला नको पाहिजे, एवढीच सुप्त इच्छा त्यांच्या मनामध्ये असते. आता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर हा जो तुमचा प्रवास आहे इथपर्यंतचा, हा रेंगाळत हसत खेळत गावातल्या गावात पार पडला. परंतु याच्यानंतर हा जो जीवनाचा महत्वपूर्ण टप्पा तुम्ही ओलांडला आहे आणि आता खऱ्या परीक्षेची गरज तुम्हाला भासणार आहे. इथून खरी तुमची कसोटी बघितली जाणार आहे. आणि या टर्निंग पॉइंटला तुम्ही जेव्हा येऊन पोहोचला आहात तर निश्चितच तुम्ही पण कॅपेबल आहेत. परंतु यातून पुढे अजून कठीण परीक्षेला जायचं. आता तुम्ही गाव स्तरावर, शाळा स्तरावर तुम्ही परीक्षा दिल्या, त्यानंतर तुम्हाला कॉम्पिटिशन मिळणार आहे, तालुका, जिल्हा आणि मग राज्य लेवल.
मग नॅशनल लेवल, तर तिथं तुम्हाला पोहोचायचं. आपण म्हणतो मी या शाळेचा टॉपर आहे, माझं नाव बोर्डावर आहे. मित्रांनो, चिरशोली शाळेच्या पाठीवर 10वीच्या जी पाटी आहे, जे फर्स्ट आलेले आहे, तिथं आमचं नाव आहे. परंतु त्यानंतर काय, जेव्हा आम्ही 11वी मध्ये जळगावला गेलो कॉलेजमध्ये, अशी चिड्या मुंगीसारखे विद्यार्थी दिसत होते. आमचं मायबाप कॉलेज आहे नूतन म्हणून, तिथं सर्व गरिबाची मुलं ऍडमिशन घेतात. आलं तर आलं, नाही तर गेलं, असं आमचं कॉलेज. भरपूर विद्यार्थी खेड्यापाड्याचे तिथं ऍडमिशन घेतात, ज्याची संख्या 1000-2000 असेल लिमिटेशन. तिथं सर 5-5 हजार विद्यार्थी ऍडमिशन घेतात आणि ते परीक्षा देतात. कधी काही येतात, काही येत नाहीत कामामुळे. काही लोक कामच करतात, फक्त परीक्षेला येतात. तर त्या कॉलेजचा मी विद्यार्थी आहे, मला अभिमान आहे त्या कॉलेजचा. अशाच या कॉलेजमध्ये आम्ही 11वी-12वी करत असताना 12वीच्या वर्गाला आम्हाला एक शिक्षक मिळाले. मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे. बऱ्याच जणांना माहितच नसतं कॉमर्स काय भानगड आहे, कॉमर्सचा उपयोग काय होतो. परंतु आताची जे टॅक्स प्रणाली आहे त्यामध्ये कॉमर्सचा फार मोठा वाटा आहे. मित्रांनो, आपली जी अर्थव्यवस्था सांभाळली जाते ती सर्व कॉमर्सवर सांभाळली जाते. आर्थिक गणित जर देशाची जोडवायची असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला अर्थशास्त्र माहित असणं गरजेचं आहे. तर या कॉमर्स मध्ये शिकत असताना आमचे एक सर होते पडलवार, ते पुण्यावरनं आमच्या कॉलेजला बदलून आलेले होते. आणि पुण्यामध्ये जे स्टडी सर्कल चालत होतं त्याचा पॅटर्न त्यांनी आमच्याकडे राबवला. त्या पॅटर्न मध्ये आम्ही देखील भाग घेतला. 1 रुपया 2 रुपये आमचे जे खर्चायला मिळत होते, आम्ही पार्ट टाइम जॉब करायचो, तरी आम्हाला जे खर्चायला उरायचे त्या पैशामधनं आम्ही चांगले किंवा सरांसारखी, आता जर सरांनी शायरी वगैरे केली, उत्कृष्ट मनावर ताबा मिळवण्याचा तो एक टॅक्टिस आहे. तर आम्ही अशा शिक्षकांना मार्गदर्शनासाठी बोलवायचो आणि ते त्यांचा विषय नुक्स असतात ना, छोट्या छोट्या टिप्स असतात, त्या पद्धतीने ते समजावून सांगायचे. तो विषय ना सोपा जायचा. तर असंच अर्थशास्त्र, मग काही गणिताचे शिक्षक यायचे, काही नोकरी आणि त्या संदर्भातले विषय समजून सांगायचे. तर अशा याच्यातनं आमचं स्टडी सर्कल सुरू झालं सर. दर आठवड्याला एक शिक्षक बोलवायचा, त्याचा शाल श्रीफळ द्यायचं आणि त्याच्यासाठीचं मानधन आमचं काय असायचं तर त्याचं 500 आणि 1000 रुपये बघ. मग सर्व विद्यार्थी मिळून आम्ही ते 2-2, 5-5 रुपये ते जमा करायचो. कधी कधी जमा नाही व्हायचे, ते शिक्षक होते जगताप सर, पडलवार सर, त्यांच्या खिशातनं 200-100 रुपये तिथे, अरे कोणीतरी टाकले जास्त पैसे असं म्हणून द्यायचं. आम्हाला सर्वच समजायचं, कारण आम्ही लहान नव्हतो. बऱ्याच गोष्टी ज्या मित्रांनो समजत असल्या तरी बोलायच्या नसतात. तर त्या शिक्षकांनी आम्हाला त्या गोष्टी समजावल्या. आता देखील पोलीस स्टेशनला बऱ्याच गोष्टी घडतात, पण आम्ही दुर्लक्ष करतो. तर ती त्यांची दिलेली शिकवण आहे. चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि वाईट गोष्टींकडे किंवा ज्या गोष्टींनी आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतील अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. तर ही जी शिदोरी आहे तिथून सुरू झाली. मग आम्ही स्पर्धा परीक्षा काय भानगड आहे, ओपनली परीक्षा काय चालतात, भरती कशी चालते, या सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला तिथून मिळत गेलं. आणि मग आम्ही खेळातले, तुम्ही इतके कपेबल आहेत, मी देखील खेळातला आहे, माझी शरीर यष्टी, माझी धावण्याचा स्टॅमिना, माझं काम करण्याची क्षमता, ऑल दॅट थिंग्स इतक्या कपेबल आहेत. आपण इतकं चांगला आहोत शरीराने, आपल्याला कधी धाप लागत नाही, कोणी कितीही ओरडलं तरी आपल्याला घाम येत नाही. नाही तर सिटीतली मुलं 2 दिवस जेवण करतात, शिक्षक ओरडला, आपल्या मुलाला 2 थापटा मारा, काहीच नाही होत, परत म्हणतो च्या गालावर मारले, राहून गेली. तर आपण कपेबल आहोत. आपण या ग्रामीण भागातनं, या मातीतनं, उन्हातानात मोठे झालेले मुलं आहोत. आपल्यामध्ये फार पोटेन्शियल आहे, परंतु ते कधी जाणून घेणार जेव्हा तुम्ही या
स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःला उतरवणार. अगोदर घाबरणार तुम्ही, अरे एवढं मोठा पंच आहे, तू कधी पाठांतर करायचा. आता इंजिनिअरिंगला नंबर लागला, त्याची पुस्तकं बघितल्यानंतर तर धगधग होणार छातीमध्ये. असं काहीच नसतं. सुरुवात करायची असते. सर्वात महत्वाचे आहे सुरुवात. जशी तुम्ही सुरुवात करणार त्यानंतर मग तुम्हाला कळेल, अरे हे तर आपण आपल्या सरांनी चौथी तिसरीच शिकवलं, बरोबर. आणि मग आपल्याला ते सोपं सोपं वाटत जातं. मग जे कठीण असतं त्याच्यासाठीच आपण क्लास लावायचा असतो. आम्ही कधीच गणिताचा क्लास लावला नाही. लावला फक्त इंग्रजीचा. सर्वात मोठी भीती इंग्रजीची, आलं का लक्षात. परंतु आमचा जो बेस दिला, सकाळी मॅडम होत्या आम्हाला जळगावला अपडाऊन करायच्या. फार सुंदर असा दरारा होता सकाळी मॅडमांचा. जर मॅडमांनी याच्यामध्ये एंट्री केली, समजून जायचं कोणाची तरी आता वरात निघालीच. अशा त्या मॅडम होता आणि त्यांचा दरारा देखील त्या इंग्रजी प्रमाणेच होता. सर्व विद्यार्थ्यांना घाबरवून टाकणार. आपण कधीच त्या व्याकरणचा एखादा शब्द विचारणार किंवा एखाद्या शब्दाची प्लेस विचारणार, तेव्हापासून तयार झालेलो. म्हणून आम्हाला बेसिकची कधीच गरज भासली नाही. फक्त आम्हाला गरज भासली कोणती, तर नवीन अप्पर लेवलच्या ग्रामरची गरज भासायला. मग आम्ही तेव्हा क्लास लावले. तर असा मी घडलेलो आहे आणि तुम्ही देखील त्याच लेवलचे आहात. फक्त तुम्हाला तुमचं पोटेन्शियल अजून कोणी सांगितलं नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला या स्पर्धेच्या युगामध्ये आता इथून उठल्यानंतर जायचंय. जेव्हा तुम्ही म्हणाल आता राष्ट्रीय विद्यालयात बाहेर जाल आणि मग पुसदला गेल्यानंतर ती मुलं सायकलीने येतील, मोटरसायकलीने येतील आणि तुम्ही पायी थोडस ऑडफुल. काही ऑडफुल बोलायचं काहीच नाही. सायकल हे ना कचरा झालेलं आहे. मोबाईलचं डब्बे तर एकदमच कचरा झालेलं आहे. आलं का मित्रांनो. बिलकुल घाबरण्याचं कारणच नाही कसलीच. फक्त आहे ना आलेल्या समस्येला तोंड देणं हेच विद्यार्थ्यांचं पहिलं लक्षण असलं पाहिजे. आपल्याला साध्य काय करायचंय, तर आपण बरेच जण नोकरीसाठी शिक्षण घेतात, बरोबर आहे ना सर. नोकरीसाठी की मी काहीतरी प्लेसमेंट मिळवेल आणि त्या प्लेसमेंट साठी मी कोणती दिशा ठरवली पाहिजे अशा पद्धतीने. आमच्याकडे काहीच दिशा अशा नव्हत्या. आमचे भाऊ टेलरिंग काम करायचे आणि तिथे ना एक शिक्षक येऊन बसायचे. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र होता जो JDCLA झालेला. आमच्या भाऊच्या डोक्यामध्ये एकच बनायचं, तर माझ्या भावाला CA बनवायचं. सर्व शिक्षक वगैरे होते. दहावी झाल्यानंतर आहे ना मुख्याध्यापकांनी पहिले जे आलेले होते आम्ही 3-4 जण त्यांना बोलवलं. त्यात मी पण. माझे वडील अक्षरशः मोडी विकायचे मित्र. लाकडाची मोडी असतात ना जंगलात जाऊन, ती सायकलवर घेऊन यायचे आणि ती मोडी विकायचे गावामध्ये. आणि जो दुसरा विद्यार्थी होता 2 नंबरचा, त्याचे वडील टेलर होते. माझा भाऊ त्यांच्याकडेच लहानचे मोठे झालेले. तर जेव्हा त्यांनी आम्हाला बोलवलं, त्यांनी सांगितलं तुम्ही दोघं तिघं जे आहेत पहिले 1, 2, 3, 4 आलेले, तुमच्यासाठी जे प्रायव्हेट कॉलेज आहे देवकर कॉलेज आहे आमच्या जळगावला इंजिनिअरिंगचं, तर त्या देवकर कॉलेजला तुमच्यासाठी ऑफर आहे. तुम्हाला टोटल फी आपणार, फक्त अपडाऊनचा खर्च तुम्हाला करावा लागला. पण आम्हाला माहितच नाही इंजिनिअरिंग डिप्लोमा काहीच नाही. बिलकुल ब्लँक, एकदम कोरी पाटी. आमच्या घरात कधीच कोणी नोकरीला लागलेलं नाही. कोणत्याच नोकरीवाल्याचं आम्हाला मार्गदर्शन नाही. आता तुमच्यासाठी हे विचार मंच, हा डायस, हा ओपन आहे. तुम्हाला रोजच इथं उभं राहून तुम्ही भाषण टाकू शकता, बोलू शकता. तुमची जी स्किल आहे ते पडताळून घेऊ शकतात. आमचं असं काहीच नव्हतं. तर त्यानंतर आहे ना आम्हाला त्यांनी सांगितलं की BCom घ्यायचं, त्याला BCom, CA साठी BCom घ्यायचं. मराठी मीडियम आम्ही. झाला का लवकर 12वी नंतर समजलं आपलं ट्रॅकच चुकलेला आहे, मीडियमच चुकला. मराठी मीडियम मधनं BCom करतोय, CA कसं काय बनणार. सर्वच इंग्लिश मोठे रेखनार वगैरे जेवढे आहेत पुस्तकं ते सर्व इंग्रजीमध्ये. आणि आम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी. 11वी 12वी मराठी कॉमर्स.
तरी मी कॉलेजमधनं सेकंड आलो. आणि 11वी-12वी झाल्यानंतर SY ला असतानाच असंच गावातल्या जिम मध्ये जायचं, मग मी कॉन्स्टेबल झालो. मित्रांनीच फॉर्म भरला वगैरे वगैरे. पुढच्या गोष्टी फार रंजक आहेत, त्या सांगण्यापेक्षा मी सांगेन की जेव्हा आपण एखादी गोष्ट फार मेहनतीने करतो ना, तर यश मिळवणं इतकं सोपं जातं की कधी कोणाला वाटलंच नाही की एक छोट्याशा गावातला देवीदास कॉन्स्टेबल बनेल. मी SY ला असताना मी सहज भरतीला गेलो आणि कॉन्स्टेबल झालो. ग्राउंडचा देखील माहित नव्हता. नंतर 2013 ला मी परीक्षा दिली डिपार्टमेंटल. मी PSI झालो एकदम सहजच. आमच्या 194 मुलांमध्ये कधी कोणी विचार देखील केला नसेल की देवीदास PSI बनेल. एकदम साधारण परिस्थिती, आपलं साधारण कपडे, तुमच्यासारखेच मस्त, काही दिखाऊपणा नाही, काही नाही. ती पॅरेगॉनची चप्पल मला आज देखील आठवते, 50 रुपयाची पॅरेगॉनची चप्पल. मित्रांनो, बघण्यात दिसण्यात आता टापटिपनेसपणा असावा, समोरच्यावर इम्प्रेशन मिळवण्यासाठी 100% तो असावा, परंतु तुमच्यात किती पोटेन्शियल आहे हे फक्त तुम्हाला आणि तुमच्या शिक्षकालाच माहित असतं. तुमच्या आई वडिलांना देखील माहित नसतं, कारण त्यांना काय, ते बिचारे तुमचं पोट भरण्यासाठी कमावायला जातात, बरोबर. त्यांना काय माहिती आपला पोरगा काय दिवे लावतोय. मार्कशीटवर न तर आता कोणीच माझा मुलगा फार दिवे लावेल असा विचार करू नये असं मला वाटतं सर. कारण ते मार्कशीट हा आपला पूर्वी आरसा असायचा, तिच्यात जेन्युअन सर्व गोष्टी असायच्या. आता जेन्युअन काही मला आता पाहायला मिळत नाही. माझ्या मुलाचं देखील मी मार्कशीट बघतो आणि मला जेन्युअन काही आढळत नाही. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु घ्यायचं काय आहे हे महत्वाचं. आपल्या घरात 30,000चा मल्टीमीडियाचा मोबाईल आहे आणि आपण काय घेतो, इंस्टा रील, फेसबुक, व्हॉट्सअप. मैत्रिणी मस्त सेल्फी काढून पाऊट करून फोटो टाकते, मी इकडून रिप्लाय देते, वाव हार्ट पाठवायचं. निश्चितच मित्रांनो, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, परंतु तो लिमिटेशन असला पाहिजे. हे जीवन आनंदी जगलं पाहिजे, कारण शेवटी सर्व दुःखाचं मूळ काय आहे, समाधान. जर समाधान नसेल जीवनामध्ये तर किती करोडपती अब्जपती असाल, सर्व शून्य आहे. बरोबर आहे ना? काही चुकतंय का? कोणीच बोलत नाही, नुसते हसतायत, माझ्याकडे बघतायत. डोक्यावर न जात आहे काय? मला रिप्लाय आलाच नाही. थँक्यू. एकदम साधारण लाईफ आहे, फार त्या लाईफला आहे ना क्लिष्ट बनवू नका. सोपं तुमचे पोटेन्शियल ओळखा. त्याच्यासाठी शहरामध्ये पोहोचा. क्लासेस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल स्पर्धा परीक्षा काय आहे. एखादं पद कॅप्चर करायचं असेल तर त्याच्यासाठी इलिजिबिलिटी काय लागते, पात्रता काय लागते, ते आज देखील बऱ्याच मुलांना माहित नाही. मी बऱ्याच जणांना विचारतो, अरे ग्राउंड करतोय, पोलीस भरती करतो, किती गोळा मारणार, किती रनिंग, किती मध्ये पाहिजे. बऱ्याच जणांना कळत नाही. तो गावाच्या रनिंग मध्ये टॉपर असतो, असं पडतो माझा मुलगा, भयानक साहेब माझ्या मुलाची बॉडी बघा, असं बघा. काही नाही मित्रांनो, जेव्हा तुम्ही शहरामध्ये जातात ना तेव्हा कळतं तुम्हाला की आपण कुठं आहोत, किती डबक्यामध्ये आहोत. हे डबकं आहे, राष्ट्रीय विद्यालय हे तुमच्यासाठी डबकं आहे. याच्यातनं तुम्ही जेव्हा बाहेर जाऊन बघणार तर तुम्हाला खऱ्या जगाची अनुभूती होईल. तात्पुरतं तुम्ही घाबरणार, परंतु काही घाबरण्याचं कारण नाही. सर्व गधे घोडे ना एकच घास खातात साहेब, पण वाटतं असं प्रत्येक दाखवतो असं, मग त्याची ताट वेगळा असतो, खाण्याची पद्धत वेगळं असतं. सिटी मध्ये एकदम व्यवस्थित खाते, आपली गावात गावरान पद्धती. काही घाबरण्याचं कारण नाही. आपण आहे ना फक्त आहे ना जिद्द ठेवायची, आत्मविश्वास ठेवायचा आणि आपलं जे अचिव्हमेंट करायचं आहे त्याच्या मागे पडायचं. प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो, आमची मुलं सर मी बघतो बरं का, त्याला ठोकलं एखाद्या काय आला तो एखाद्या प्रकरणामध्ये आमच्याकडे, त्याला ठोकलं काहीच होत नाही सर. सिटीतला एक
नुसतं अगोदरच पाणी पाणी होऊन जात. तर एवढं पोटेन्शियल शारीरिक मानसिक देखील आहे, तो विचलित नाही होत आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये मित्रांनो व्यसनांची संख्या इतकी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्यामुळे आपण आहे ना शरीर पण गमावतो, आर्थिक पैसा पण गमावतो आहे आणि सर्वच लोप पावत चालले. त्यातल्या त्यात हे जे सर नवीन प्रोग्राम सुरू झाले, लग्न, आता बरेच बंजारा समाज आहे, माझे बंजारा कंपनी आहे, सगळ्यात मोठा समाज आहे. तर त्यांच्यामध्ये ते बळीच बकरा देतात, अमुक देतात. तर वर्षीचा तो बकऱ्यांचा कार्यक्रम, म्हणजे त्यांच्या लाईफ मध्ये एकच विषय आहे, दारू आणि मटण. त्या व्यतिरिक्त देखील लाईफ आहे आणि त्याच्यामध्ये आपण अनन्यसाधारण वेळ घालतो. मला कोणावर टीका नाही करायची मित्रांनो, बरं का. माझ्या घरचं कोणीच खात नाही, म्हणजे मटण बी खात नाही, काहीच नाही खात, व्हेजिटेरियन आहे. आणि तुम्ही देखील माझ्या घरचं खात नाही, म्हणजे बंजारा कंपनी असं मी म्हणतोय. ठीक आहे. तर जेव्हा आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी कळतात, तेव्हा आपली मनाची चलबिचल होते आणि आता काय करायचं. मग आई बापाला आपण घाबरून सांगतो की माझ्याकडनं होणार नाही, असं काही करायचं नाही. कंटिन्युटी जेव्हा मध्ये याल तुम्ही, त्या मुलांपेक्षा बेटर पोटेन्शियल तुमच्यामध्ये आहे, तुम्ही निश्चितच त्या यशाला अवस्थी घालाल. त्यानंतर मित्रांनो, हे जे मल्टीमीडियाच्या युगामध्ये तुम्ही आलेला आहात, या युगामध्ये ना तुम्हाला सर्व गोष्टी एकदम बटनाच्या क्लिकवर मिळत असतात. परंतु आपण बघतो इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, या व्यतिरिक्त एकदम बेटर आहे गुगल, युट्यूब आहे. तिथं तुम्ही एखादा क्लासेस असतात, एखादा सार्वजनिक शिक्षक असतात की जे त्यांचे चांगले विचार त्या युट्यूबच्या माध्यमातून प्रकट करत असतात. ते विचार ऐकायचे. तुम्हाला ज्या कठीण वाटणारा विषय आहे तो कंटिन्यू तुम्ही तिथे सर्च केल्यानंतर आहे ना अनेक क्लिप्स येतील तुम्हाला, आणि त्या सोप्या पद्धतीने मांडणी केलेली राहते. प्रत्येकाची मांडणी, प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची जशी पद्धत असते तसे मांडण्याची पद्धत देखील तुम्हाला तिथं मिळून येईल. आपले शिक्षक जेव्हा शिकवत होते तेव्हा आपलं लक्ष नाही, म्हणून आपल्याला ते युट्यूब आणि गुगल सर्च करण्याचा आज वेळ आलेला आहे. आलं का लक्षामध्ये? नाहीतर त्यांची शिकवण्याची पद्धत इतकी बेटर आहे ती जगात कुठेही सापडणार नाही. तर अशा या वातावरणात तुम्ही आम्ही घडत आहोत, घडलेलो आहोत, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. आता एक तास घ्यायचा 10वी आणि 12वी नंतर आपल्याला नेमकं काय करायचं. आमच्या वेळेस सायन्स म्हटलं का जीवच घाबरायचा. ते क्लासेस, ते प्रॅक्टिकल, ऍक्च्युली तुम्ही आम्ही प्रॅक्टिकल मध्ये इतके उत्कृष्ट आहोत, थेरी कोणीच वाचत नाही सर आजच्या कंडिशन. मला आतापर्यंत मी 100 लोकांना विचारलं असेल की तुम्ही पुस्तक वगैरे वाचतात का, तर त्यापैकी एखादाच व्यक्ती मला म्हणतो तर डेली मी 2 तास वाचतो, 1 तास वाचतो, अर्धा तास वाचतो. क्वचित भेटतात, थेरी कोणीच करत नाही. प्रॅक्टिकल, हा सर मी प्रॅक्टिकल करून घेऊ. प्रॅक्टिकल सोपं असतं करायला, कारण हे जे तुम्ही आता जे बघतात अबॅकस वगैरे, हे प्रॅक्टिकलवर आधारलेलं आहे. आपले 2 माइंड असतात, कॉन्शियस जो लहान मेंदू आहे त्याच्यावरती काय असतं, आकार, आकृत्या, कृत्या यांचा प्रभाव जास्त असतो. डावा जो असतो आणि उजवा जो असतो तो थेरॉटिकल असतो, बरोबर, ते स्मरणात राहतं. आणि डाव्या जो माइंड मध्ये असतात त्या आकृत्यांच्या संबंधामध्ये, ज्यांचा जो डावा हात असतो असं म्हणतात, जो डाव्या हाताने लिहितो तो कलाकार असतो, त्याच्यामध्ये काहीतरी कला असते, बरोबर आहे ना. तर मला बऱ्याच गोष्टी आठवत नाही बरं का, किवलं कन्फर्म करून घेतो तुमच्याकडनं. तर अशा पद्धतीने हे काम करायचं असतं. बऱ्याच गोष्टी आहे सांगण्यासारख्या. तर या मल्टीमीडियाच्या युगातनं बाहेर पडा, ऍक्च्युअल लाईफ जगा. तुम्हाला कळेल की तुमचे आई वडील तुमच्यासाठी काय काय करतात. ऊस तोडीला जातात, तुम्हाला इथं ठेवतात, तुमचे कपडे, तुमचं राहण सहन, मेकअप किट, मुलांसाठी ते कटिंग वाकडी तिकडे, बरोबर. तर या सर्व गोष्टी आपले आई वडील एकदम कोणती कंप्लेंट न करता करत आहे. परंतु आपण काय देतो,
आपल्या आई वडिलांसाठी आपण मोठी इन्व्हेस्टमेंट आहोत मित्रांनो. ते कशासाठी करत असतात? प्रत्येकाला एकच चिंता सतावते, भविष्यात माझं कसं होईल. काय आई वडील काय म्हणतात? भविष्यात माझा मुलगा मला कुठेतरी चांगल्या ठिकाणी प्लेसमेंट मिळवून देईल आणि माझं भविष्य उज्ज्वल राहील. माझ्या मुलगाला मी इतकं शिकवलंय की तो मला सुखात ठेवेल, एसी मध्ये ठेवेल. आणि मुलगा काय करतोय? वाकडी तिकडे कटिंग, तिकडे गॉगल, 30,000चा मोबाईल, व्हॉट्सअपवर हाय, इंस्टाग्रामवर कॉलिंग, अशा पद्धतीच्या ह्या आपल्या लाईफस्टाईल चालू आहे. तर या सगळ्यातनं बाहेर आल्यानंतर आपण आपल्या परिवाराला काय रिटर्न देणार आहोत या सर्वातनं, याचा देखील विचार केला पाहिजे. या मोबाईलच्या युगामध्ये काय झालंय, त्या मुली त्या व्हॉट्सअपवर टाकतात, मग कोणीतरी ते AI द्वारे, एखाद्या ऍप्स द्वारे ते फोटो एडिट करतात आणि त्या फोटो एडिटिंग मधनं ते घाबरून जातात. कोणाचा फोटो कुठं, न्यूडिटी इतकी वाढलेली आहे जबरदस्त. मग त्यातून ते फ्रॉड होतात, त्यातून ते प्रस्थापित होतात. मग आपल्याला चकासणाऱ्या गोष्टीकडे जातात. मग मुलगा कुठेतरी बाईकवर घेऊन जातो, फिरायला घेऊन जातो. ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. अगोदर, सर्वात अगोदर काय तर आपलं ध्येय अचीव करा. आफ्टर दॅट सर्व काही आहे तुमच्यासाठी फुल, तुम्हाला फुल एन्जॉयमेंट करता येणार आहे तुमच्या लाईफ मध्ये जेव्हा तुम्ही ध्येय गाठलेले असेल. करताय का? सर्व बोर होतंय का माझं बोलणं, असं मला वाटतंय. तर मित्रांनो, पिक्चर पाहणं मित्रासोबत ठीक आहे ना, एखाद्या वेळेस ठीक आहे, परंतु नेहमीच तेच बोलणं, तेच काय खाल्लं काय पिल्लं, त्यातून घरातून पळून जाणं, हे प्रकार इतके वाढलेले आहे की आई वडिलांना माहितीच पडत नाही की आपली मुलं मुली काय करतायत.